नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकताच जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा पूर्व परीक्षेचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. तर बघा, तर आता आपण बघू याच्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 स्टेट सर्व्हिस कट ऑफ. आता बघा की कट ऑफ किती किती लागला. तर आपण जर बघितलं, यावेळेस असं झालं की आयोगानं एक्झाम म्हणजे झाल्या झाल्या लगेच पहिली की टाकली आणि लगेच म्हणजे काही दिवसातच लगेच दुसरी आणि एकदम फास्ट मध्ये रिझल्ट लागला. म्हणजे पहिल्यांदाच असं घडलं, पूर्व परीक्षा झाले की लगेच रिझल्ट काही दिवसातच रिझल्ट लागला. हे पहिल्यांदा असं घडलेलं आपल्याला पाहायला दिसते. तर आता बघा की कट ऑफ किती लागला. तर ओपन जनरल साठी जे आहे, ओपन जनरल साठी 98 हा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे GS1च्या 200 पैकी 58 मार्क्स कट ऑफ आपल्याला इथं पाहायला मिळतो. नंतर फिमेलसाठी 92 मार्क्स लागलेला आहे. नंतर स्पोर्ट्ससाठी त्याच्यामध्ये 40 आणि स्पोर्ट ग्रुप बी साठी हे 81 असा कट ऑफ पाहायला मिळतो. नंतर एससी जनरल साठी 94 कट ऑफ दिसतो. एससी फिमेल साठी 91 हा कट ऑफ दिसतो. एसटी साठी आपल्याला 86, तर फिमेल साठी 86.50, तर फिमेल साठी 79 हा कट ऑफ दिसतो. नंतर डीटीएस साठी सुद्धा ओपन इतकाच कट ऑफ, म्हणजे ओपनचा जे 98 दिसते ना, तर इथं सुद्धा सेम कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. नंतर आपल्याला इथं बघा की डीटीएस साठी फिमेलचा जेवढा ओपन फिमेलचा लागला तेवढाच त्याचा सुद्धा दिसतो इथं. इथं सुद्धा सेम कट ऑफ, म्हणजे जेवढा ओपनचा लागला 98 तेवढाच मेल आणि फिमेलचा सुद्धा इथं NTB साठी सेम आपल्याला पाहायला मिळतो. नंतर SBC जनरलचा 93.50 आणि NTCचा म्हणजे ओपन इतकाच इथं पाहायला मिळतो. म्हणजे जनरल 98 लागलेला आहे आणि NTC फिमेलचा सुद्धा हा 92 कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. नंतर एनटीडीचा एक मिनिट, थोडस मी क्लिअर करतो. हा, तर बघा NTDचा कट ऑफ जो आपल्याला इथं पाहायला मिळतो हा सुद्धा ओपनच्याच एवढा कट ऑफ लागलेला आहे आणि फिमेलचा सुद्धा 92 असा लागलेला आहे. ओबीसी जनरल सेम ओपनचा जेवढा लागला मेल फिमेलचा. नंतर ईडब्ल्यू चा कमी पाहायला मिळतो इथं 78 आणि फिमेलचा ईडब्ल्यू जनरलचा 85.50 आणि फिमेलचा 78 इथं कट ऑफ दिसतो आपल्याला. नंतर एसीबीसी जनरलचा ओपन एवढाच कट ऑफ आपल्याला इथं पाहायला मिळतो. नंतर दिव्यांग ग्रुप ए मध्ये 81.50, बी मध्ये 57 दिसतो, सी मध्ये 85.50 आणि ग्रुप डी ई मध्ये 54 दिसतो. तसंच ऑर्फनचा हा ए आणि बी 58.50 असा आपल्याला कट ऑफ मिळतो. तर आता ज्या विद्यार्थ्यांना जे काही प्री क्वालिफाय झाले त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील मुख्य परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. पण जे विद्यार्थ्यांचा आला नाही त्यांनी कुठेही खचता कामा नाही. याच्यानंतर सुद्धा ग्रुप सी ची एक्झाम झालेली होणार आहे किंवा ग्रुप बी ची दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये झालेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी पुढच्या एक्झामवर फोकस देऊन, म्हणजे कुठेही आपण बाबा काही वाईट म्हणजे काही गुन्हेगार नाही, आपण काही कुठलाही गुन्हेगार नाही जर आपण प्री पास झालो नाही तर, म्हणजे असं कुठेही वाईट वाटायचं कारण नाही. तर जे काही पुढच्या वर्षी राज्यसेवा येईल त्याच्यासाठी जे काही आपल्या चुका झाल्या तर त्या चुका दुरुस्त करून जोमाने लागायचा आहे. म्हणजे चुका म्हणजे काय, तर एक तर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस नसेल किंवा आपल्या हँड रिटन नोट्स नसतील किंवा आपल्याजवळ क्वालिटी मटेरियल नसेल तर हे याच्यावर आपल्याला उरलेल्या दिवसात काम करायचं आहे. आणि येणारे जे काही ग्रुप सी चे वगैरे जे राहिलेल्या एक्झाम आहे तर त्याच्यावर फोकस, म्हणजे त्याच्यावर म्हणजे जे जे आता चुका झाल्या त्या रिपीट व्हायला नको, त्या डायरेक्शनला आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हँड रिटन नोट्स ह्या आपल्याजवळ व्यवस्थित असल्या पाहिजे, स्वतःच्या असल्या पाहिजे. लोकांच्या हँड रिटन नोट्स आपल्याला परीक्षेत आठवत नाहीत, तर त्याच्यामुळे स्वतःच्या हँड रिटन नोट्स म्हणजे ते पण कसं लिमिटेड नाही तर ते पुस्तकच व्हायला नको, तर ते हँड रिटन नोट्स आणि आयोगाचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत तर त्याच्यावर आपली चांगली पकड असली की तर पूर्व परीक्षा एक्झाम पास व्हायला जास्त अडचण जात नाही. तर होप करतो की जे लोक पास झाले त्या लोकांना मुख्य परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक, आणि जे लोकांचा रिझल्ट आला नाही त्यांना पुन्हा जोमानं अभ्यास करण्यासाठी त्यांना सुद्धा अभ्यास करण्यासाठी बेस्ट ऑफ लक. तर कुठलंही म्हणजे जर माहिती आपल्याला काही थोडीशी कामाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.